एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस काम करून देत नव्हते, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. तुम्ही हल्ला सनदशीर मार्गाने केला होता का अंतरवालीत? कुठून कुठून वेगवेगळ्या आडनावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणींची डोके फोडले. आमच्या धान्यात आहे ते कोण होतं? तुम्ही सनदशीर मार्गाने केलं का? आम्ही लोकशाही मार्गाने बसलो होतो. आजही लोकशाही मार्गाने मुंबईला चाललो आहोत. आम्ही कोणाला दगड मारले का? फडणवीसांचे ठरलेलं षडयंत्र ते उघडं पडायला लागलेत. आम्हाला पक्की खबर आली, एकनाथ शिंदे यांना फडणवीस काम करून देत नव्हते. फडणवीस एका चॅनेलच्या व्यासपीठावर म्हणाले, मी अडवत नाही. मात्र आता तर तुम्ही आहेत. 8 महिने झाले का आरक्षण दिलं नाही? याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना काम करू दिलं नाही, अजित पवार यांना काम करू दिलं नाही. 26 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा, तोपर्यंत आम्ही बोलायला तयार आहोत. मात्र एकदा 27 तारखेला अंतरवाली सोडली तर आम्ही पुन्हा बोलणार नाही. येवल्यात बसलेला त्यांचा मुकादम आहे. त्यांनी एक रणनीती ठरवली आहे, आंदोलनात दंगल घडून आणा. तर ठीक नसता सरकार कारवाई करायला बसलंय असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तुम्ही हल्ला सनदशीर मार्गाने केलता का अंतरवाली? कुडून कुडून वेगळ्या वेगळ्या आडनावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले. ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या. वेळ येईल ना, योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते, आडनाव काय होते. तुम्ही सनदशीर मार्गाने केलता का? आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना. आताही लोकशाही मार्गाने मुंबईला चाललो ना आम्ही. कुणाला दगड आणला, कुणाला काठी मारली, कुणाला त्रास दिला, ती न्याय देणारी भूमीत चाललो आम्ही. तुम्हाला ते षडयंत्र बोलते, ते नाही बोलत. फडणवीस सांगतात ठरलेलं षडयंत्र ते उघडं पडायला लागला. तुम्हाला शरद पवार रसद पुरवतात असा देखील सध्या आरोप शरदचंद्र पवार हे लय पागल जावण्याचे. मग हात तोंडात मग आला असं आहे, हे पागल असले ना गांडीचे शिंदे साहेब. नंतर म्हणजे नाही उद्धव ठाकरे मोबाईल शरद पवार करतो. नंतर म्हणजे नाही अजित पवार करतो. नंतर म्हणजे देवेंद्र फडणवीसच करतो. यांना सापडा ना, मला मदत करतो फक्त माझा मग गरीब जातवा सगळ्या ताकदीनं लढ्यात जे लागन त्या ताकदीने. पाटील तुम्ही एकीकडे यात्रा काढली आहे, आता आरक्षणासाठी मुंबईला जाताय, दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण यात्रा काढली आहे. काय कसं बघता या यात्रेकडे? बघू आता वेळ पुढं आम्हाला करायचं. एकदा पुन्हा एक दुसरी आठवण करून घेऊ. त्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली, शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत. त्या टायमाला बोललो आपण मीडियाचे बांधव म्हणले नाही ते फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती. त्यावेळेस ते म्हणले तिथं मी अडवतच नाही. म्हणावं शिंदे साहेबांनी अडवतो, कोणी म्हणन का सांगत. ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी अडवत नाही. ठीक आहे, नाही म्हणता तुम्ही. आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल. आता तर तुम्ही 8 महिने झाले का द्यायनात. याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्याविषयी काम करू दिलं नाही. अजितदादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही. आता ते आले तिथं, ते करत नाहीत. याच्यावर सिद्ध झालं. तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेतील. याचा अर्थ सिद्ध झालं की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबाला अजितदादाला काम करू दिलं नाही. आरक्षण हे सिद्ध झालं. तुम्ही 8 महिने झाला आलात तरी करत नाही, त्याचा अर्थ तो आहे. वाशीला थांबण्यात आले होतं. आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठे बोलायला आलं तर आझाद मैदान नाही ना आता बोली नाही ना मध्ये. 26 तारखेपर्यंत अंमलबजावणी करत वर आम्ही बोलायला तयार. एकदा 27ला अंतरवाली सोडली, 29ला ग्राउंडवर बसल्यावर स्वयंघोषित ओबीसी नेते सध्या म्हणताय तुम्ही मुंबईला जाताय, तर मुंबई तुम्ही पेटवायला चाललात असं देखील ते म्हणतात. नाही ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द. कारण एक त्यांचा मुकादम आहे येवल्या, ती एक शिक्षण आपण असं म्हणा. त्यांनी ती रणनीती ठरवली, मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडवून आणायची. जर काय झालं येवल्यावाला जबाबदार राहणार आहे, फडणवीस सुद्धा जबाबदार. तुम्हाला पाटील शेवटचा प्रश्न आहे, आरक्षण लढा सनदशीर मार्ग